आणि आता बातमी आहे भाजपा आमदार सुनील कांबळे यांच्या संदर्भात। भाजपा आमदार सुनील कांबळेंवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। पंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आलाय। तर ससून मधील कार्यक्रमात पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आलाय। हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हा सर्व प्रकार घडला। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे। अजिंक्य, सुनील कांबळे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। पंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर या संदर्भात ताजा तपशील। हो, प्रज्ञा, काल ससून मध्ये तृतीय पंथीयांसाठी एक स्वतंत्र वाटची स्थापना करण्यात आलेली आहे आणि त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम काल ससून मध्ये आयोजित करण्यात आला होता। त्या कार्यक्रमाला स्वतः अजित पवार देखील उपस्थित होते आणि स्थानिक आमदार सुनील कांबळे हे त्या कार्यक्रमाला आले आणि त्यांचं त्या ठिकाणी जे उद्घाटनाचा फलक आहे त्याच्यावर नाव नसल्याचं पाहून ते संतापले। त्यानंतर त्यांनी अजितदादा गटातील एका पदाधिकाऱ्याला देखील हाणमार केली आणि त्या कार्यक्रमातून निघून जाताना एका पोलीस कर्मचाऱ्याला त्यांनी कानशिलीत लगावल्याची घटना घडली होती। त्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीकेचा भडीमार केला होता। त्या रात्री उशिरा या सर्व संदर्भात रात्री उशिरा त्यांच्यावर बंड गार्डन पोलीस स्थानकात गुन्हा दाखल झालेला आहे अशी माहिती समजते। जी जी अजिंक्य, असे जोडलेले रहा, पुढच्याही बातमीवर तुमच्याकडून माहिती अपेक्षित आहे।